पुन्हा गाडगे अँड सन्स यांचे नेहमी आपण सेपरेट व्हिडिओज अपलोड करतो. आज मी कलेक्शन केलेलं आहे कंबाईन कलेक्शन. तुम्हाला ह्या एका व्हिडिओमध्ये सगळं काही मिळणार आहे. नेकलेसमध्ये, मंगळसूत्रामध्ये, अंगठीमध्ये, ब्रेसलेटमध्ये, सिल्वरमध्ये, गोल्डमध्ये सगळं काही ह्या एका व्हिडिओमध्ये आहे आणि खूप सुंदर कलेक्शन आहे. तुम्ही सगळं काही पाहू शकता. एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळा काही अंदाज येणार आहे, की आपण काय-काय यांच्याकडे बघू शकतो, आपल्याला काय-काय मिळू शकतं. तर तुम्हाला व्हिजिट करायचं आहे पुन्हा गाडगे अँड सन्स भोसरी या ब्रँचमध्ये. स्क्रीनवर पण नंबर दिला आहे, तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याकडे लेडीज ब्रेसलेट्स आहेत या पद्धतीची, जे तुम्हाला वर्टिकल मध्ये येतात. वर्टिकल मणी येतात, मण्यांमधली येतात, फॅन्सी डिझाईन्स मधली फुलांची वगैरे अशी येतात. ह्याच्यात हे मिनिमम तुम्हाला 5 ते 10 ग्रॅम त्याच्या पुढे पण येतात. अशा पद्धतीचे आहेत. ह्याच्यात तुम्हाला मंगळसूत्र पेंडंट पण येतात. हे मंगळसूत्राचे ब्रेसलेट्स आहेत. हे पण तुम्हाला 5 ते 10 ग्रॅम किंवा त्याच्या पुढे येतात. नाजूक डिझाईन्स आहेत, मोती पोवळ्याचे आहेत, स्टोन्स मधले आहेत. ग्रॅमचा आहे. नाजूक घ्यायला गेलं तर एकदम 3 ग्रॅम मध्ये पण मिळतं तुम्हाला. 3-3.5 ग्रॅम पासून पण मिळेल तुम्हाला. बाकी मग तुम्ही त्याच्यात घेण्यावरती आहे की जसं घेताल तसं. सध्या एकदम लाईट वेटची सध्या ट्रेंड आहे. 2 ग्रॅम वर हे बघा. हे मोत्यामध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल त्याचं वजन तुम्ही बघत असाल तर 2 ग्रॅम वजन आहे. तुम्हाला जर समजा वर्टिकल मण्यांमध्ये वगैरे असं काही वेगळं घ्यायचं असेल तर हे 3, पावणे 3, 4, 4.5 ग्रॅमचं आहे. फॅन्सी मध्ये जर तुम्हाला बघायचे असतील ह्यांचे वजन आहे 4-4.25 ग्रॅम मध्ये आहेत. मंगळसूत्राची जर तुम्हाला घ्यायची असतील तर आपण जसं मागाशी बघितलं तसं हे 6 ग्रॅम, 8 ग्रॅम, 10 ग्रॅम घेण्यावरती. आता हे जर आपण बघितलं, हे जरा थोडंसं राजवाडी पॅटर्न मॅट फिनिशिंग मधले, हे तुम्हाला साधारण 6-6.5 ग्रॅम पर्यंत बसतं. हे पण त्याच पॅटर्न मध्ये, हे साधारण तुम्हाला 5 ग्रॅम मध्ये बसतं. आणि हे मग बाकीचे तुम्हाला असे फॅन्सी नाजूक आहेत, हे तुम्हाला 7 ग्रॅम, 6 ग्रॅम असे बसतात. हे आहे पावणे 7 ग्रॅमचं आहे. हे लेडीज मधले काडा ब्रेसलेट्स आहेत. त्यांना झांजा ब्रेसलेट्स म्हणतात. हे तुम्ही हातामध्ये अशा पद्धतीने घालू शकता. हे तुम्हाला मिनिमम एक साधारण 1 तोळ्यापासून वगैरे चालू होतात. ह्याच्यात प्रत्येकाचं वजन वेगळं वेगळं येतं. ह्याच्यात तुम्हाला थोडंसं फॅन्सी स्टोन मध्ये आवडत असेल तर स्टोन मध्ये पण मिळेल. तुम्हाला असे फॅन्सी मध्ये अजून स्टोन हवे असेल तर स्टोन्स मध्ये येतील. फ्लावर डिझाईन हवे असेल फ्लावर डिझाईन. हे मिनिमम सगळ्यांचे वेट रेंज साधारण 10 ग्रॅम्स टू 12 ग्रॅमच्या रेंज मध्ये येतात. हे जेंट्स ब्रेसलेट्स आहेत. ह्या जेंट्स ब्रेसलेट मध्ये पण तुम्ही जर व्हरायटी बघितली तर भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडं. ह्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 10 ग्रॅम्स त्याच्या पुढे घेण्यावरती 2 तोळे, 2.5 तोळे, 3.5 तोळे असं वजन आहे. आता ह्याच्यात जर तुम्ही जर बघितलं तर हे मिनिमम 13 ग्रॅमचं आहे. हे साधारण 1 तोळ्याचं आहे. हे 11 ग्रॅमचं आहे. हे 9 ग्रॅमचं आहे. आता हे तुम्ही बघितलं तर हे दिसायला मोठे आणि ह्याचं वजन खूप कमी. हे 2.5 तोळ्यामध्ये, म्हणजे जसं बघायला गेलं तर हे दिसायला असं वाटतं की 5-6 तोळ्याचं आहे, पण 2.5 तोळ्यामध्ये वजनाचं आहे. बाकी तुम्हाला फॅन्सी दिसायला ब्रॉड मध्ये पाहिजे असेल तर असे पॅटर्न्स येतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला हा एस पॅटर्न येतो की जो दिसायला मोठा दिसून वजनाने कमी. आता हा एकदम कमी 6 ग्रॅम वजनाचा आहे. हा एस पॅटर्न्स म्हणतात. ह्याच्यात तुम्हाला मॅचिंग चेन पण येते जी लाईट वेट मध्ये येते पण दिसायला मोठी असते. ह्याच्यात तुम्हाला हेवी वेटेड घ्यायचं असेल तर दिसायला मोठं असं येतं. हे तुम्हाला 3 तोळ्यापर्यंत, 3-3.5 तोळ्यापर्यंत जातं. चेन मध्ये बघायला गेलं तर लहान बाळांना, लेडीजला, लहान मुलांना चेन घालण्यासाठी आपल्याला मिनिमम कमीत कमी वजन लागतं. तर तसे आपल्याकडे कमीत कमी, आता तुम्ही जर बघितलं तर हे 2 ग्रॅम पासून चेन आहे. ही 2 ग्रॅमची चेन आहे. ही 2.25 ग्रॅमची चेन आहे. ही 3.5 ग्रॅमची चेन आहे. अशा नाजूक आणि छान चेन तुम्हाला मिळतील कमीत कमी वजनाचे आहेत. ह्या फॅन्सी चेन पण येतात. याच्यात छोटे छोटे मणी असतात जे मुलींसाठी वगैरे घालायला छान दिसतात त्यांना. त्याच्यानंतरची जर वेट रेंज बघितली तर साधारण तुम्हाला 4 ग्रॅम, 5 ग्रॅम मिनिमम वजन येतं. 3-3.5 ग्रॅमच्या पुढे 5 ग्रॅम वजन येतं. ह्या चेन मध्ये येतात. ह्याच्यात पॅटर्न्स भरपूर मिळतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर लेडीज साठी जर पाहिजे असतील, हे अशा फॅन्सी चेन्स येतात की जसं आपण
शॉर्ट मंगळसूत्र वगैरे घालतो तर त्या पेंडंट टाईप किंवा मण्या टाईप अशा टाईप मध्ये हे भरपूर येतात. ह्याच्यात पण बघितलं तर मिनिमम 6 ग्रॅम वजन आहे, 7.5 ग्रॅम वजन आहे, 9 ग्रॅम वजन आहे. ह्याच्यात बघितलं तर 8 ग्रॅम वजन आहे. हे 8 ग्रॅम वजनाचं आहे. हे 12-13 ग्रॅमच्या वजनाचं आहे. हे पेंडंट विथ बघितलं तर 8.5 ग्रॅम वजनाचं आहे. त्याच्यात भरपूर व्हरायटी मिळते. हे फंक्शनली तुम्ही डेली यूज पण करू शकता, फंक्शनल यूज पण करू शकता. अशा चेन्स तुम्हाला मिळतात. ह्याच्यात भरपूर व्हरायटी तुम्हाला मग ह्याच्या पुढे जे वजन आहेत ह्याच्यात तुम्हाला साधारण मिनिमम तुम्हाला 1 तोळा 1.5 तोळा शॉर्ट चेन आहे. ह्यांची उंची जी येते ती साधारण 16 इंच आणि 18 इंच अशा दोन्ही वजन उंचीमध्ये येते. जी शॉर्ट लेडीजला जेंट्सला दोघांनाही वापरता येते. त्यांची उंची साधारण 24 इंचापासून सुरू होती की जी डायरेक्ट तुम्हाला डोक्यातून काढघाल करणं किंवा कुणाला गळ्याभोवती दिसायला नको असतं पेंडंट वगैरे घालणं अशासाठी ही 24 इंचाची किंवा कोणाची हाईट जास्त असते त्यांना ह्या चेन घालता येतात. ह्याच्यात पण तुम्हाला मिनिमम जर वजन बघितलं तर तुम्हाला 1 तोळ्यापासून सुरुवात होती. आता ह्याचं वजन बघितलं तर मिनिमम 11 ग्रॅम वजन आहे. ह्या चेनचं वजन 1 तोळा आहे. ही 9 ग्रॅम 600ची आहे. ही 1.5 तोळ्याची आहे. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला 1 तोळ्यापासून ते पुढे तुम्ही जसं वजन घ्याल म्हणजे आता ह्यांची वजन वेळेला 17 ग्रॅम 2 तोळे 2.5 तोळे अशी वजन येतात. ह्याच्यात जसा ब्रॉडनेस वाढेल तशी वजन वाढतात. आता ही चेन बघितली ही 2.5 तोळ्याची चेन आहे. जसा ब्रॉडनेस वाढेल जशी तुम्ही भरीव चेन घेताल. आता ही दिसायला ब्रॉड आहे पण वजनाला कमी. अशा चेन्स तुम्हाला असंख्य मिळतात. भरपूर व्हरायटी आपल्याकडे येते ह्या चेन्स मध्ये लॉंग मध्ये. ह्या थोड्या शॉर्ट्स येतात. ह्या फॅन्सी चेन्स असतात. ह्या सगळ्या पोकळ चेन्स असतात पण ह्या तुम्हाला वजनाला कमी आणि दिसायला मोठ्या येतात. ह्या ज्या चेन्स मध्ये आपल्याला भरपूर व्हरायटी मिळते. ह्या तर सध्याचा पॅटर्न आहे. त्या पॅटर्न मध्ये आता हिचं वजन जर बघितलं तर ही 5.5 तोळ्याची चेन आहे पण दिसायला खूप मोठी वाटते. 7-8 तोळ्याच्या हिशोबाने वजनाच्या हिशोबाने वाटते पण दिसायला कमी. त्याचा डिझाईन जर बघितली तर खूप सुंदर डिझाईन्स आहेत. त्याच्यात छोटे छोटे बॉल्स आहेत, पॅटर्न्स आहेत, पाकळ्या आहेत. त्याच्यात डिझाईन्स इथं तुम्ही बघितले तर पाईप आहे. अशा वेगवेगळ्या डिझाईन्स येतात तुम्हाला त्याच्यामध्ये. त्याच्यात तुम्हाला अजून फॅन्सी चेन्स हवे असतील तर भरपूर फॅन्सी चेन्स येतात. ह्या अशा फॅन्सी चेन्स तुम्हाला मिळतील. ह्याच्यात पण मिनिमम तुम्हाला 2 तोळे 2.5 तोळ्या. आता ही 2.5 तोळ्याची चेन आहे. ही 3.25 तोळ्याची चेन आहे. लॉंग पॅटर्न मध्ये ह्याचा लॉंग पॅटर्न मध्ये हा एक पॅटर्न येतो. ह्याला रुद्राकट पॅटर्न म्हणतात. हा तुम्हाला शॉर्ट मध्ये पण मिळतो, लॉंग मध्ये पण मिळतो, ब्रॉडनेस मध्ये पण मिळतो. ही टिकायला मजबूत आहे. ही आता भरीव असल्यामुळे ह्याचं वजन थोडं जास्त येतं. ही जर तुम्ही डेली यूज करायला गेलात तर ह्या ज्या चेन्स आहेत ह्या तुम्ही कशाही मुव्हेबल होऊ शकतात. त्याच्यामुळे ह्याच्या जर काड्या जर तुम्ही नीट जर बघितल्या तर एकात एक गुंतवलेल्या काड्या त्याच्यामुळे ही टिकायला मजबूत आहे. ही जास्त दिवस वापरली जाते आणि ह्याची जास्त वापरल्या जातात. ह्या जास्त चेन्स घेतल्या जातात. ह्या तुम्हाला मंगळसूत्रामध्ये पण मिळतात रुद्रकाठ चेन. ह्या रेग्युलर चेन मध्ये पण मिळतात, ब्रेसलेट मध्ये पण मिळतात. म्हणजे डायरेक्ट सांगू ना, ह्या 22 कॅरेटच्या मध्ये आहे. त्याच्यामध्ये डिझाईन मध्ये अंकी येते. डिझाईन मध्ये अंकी म्हटलं ह्याच्यात वजन कमी असतं, साधारण 1.5 ग्रॅम पासून पुढे येतं. आणि हे आहे स्टोन मध्ये अंकी, एडी स्टोन अमेरिकन डायमंड असतात. 22 कॅरेट मध्ये पण येते आणि 18 कॅरेट मध्ये पण येतात. हे बँड पॅटर्न होते. ह्या वेडिंग बँड्स म्हणून असतात लेडीज साठी. जेंट्सला पण ती मॅच करून घेता येतात. लग्नासाठी एंगेजमेंटसाठी ह्या असतात. हा स्प्रिंग पॅटर्न आहे. हा वेगळा आहे. कमी वजनामध्ये बोट भरून दिसता पॅटर्न. अंगठी म्हणून असते. ही कमी वजनामध्ये मोठी असते, ब्रॉड साईज असते. त्याच्यावरती जे काम असतं जाळीदार काम असतं. जाऊन बघू शकता. वाटलं दिसायला मोठे पण ह्याचं काम येते एकदम जाळीदार, कलकत्तीमध्ये एकदम बारीक काम केलं मेहनत. ह्याच्यात वजन आहे ते 5 ग्रॅम पासून पुढे. कृष्णाची, बालाजीची, सिंहमुखाली. ही पवित्र म्हणून अंगठी असते. ती फक्त घरातल्या मोठ्या मुलासाठी बनवली असते. स्पेसिफिक कस्टमरची ऑर्डर असते त्यावेळेस आपण घेतो.
राजमुद्रा आहे. राजमुद्राचे वेगवेगळे मध्ये डिझाईन आहे. येत्या राऊंड मध्ये बाकी पण आहे. ही नजराणा पॅटर्न म्हणून अंगठी असते. कमी वजनामध्ये बोट म्हणून अंगठी दिसते जेंट्ससाठी. पर्सनॅलिटीला सूट होते त्याच्यावर. आणि ह्या बँड पॅटर्न आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं लेडीज मध्ये असतात वेडिंग बँड्स, तशी यांचे पण असतात. म्हणजे सेम मॅच करून होतात ते. आणि हे दररोज वापरायला काही प्रॉब्लेम नाही, कारण हे सॉल्टेअर मध्ये असतात. त्यांचे वजन 7-8 ग्रॅमपासून सुरुवात होतात. हे स्टोन अंगठी 22 कॅरेट मध्ये स्टोन अंगठी आहे. आर्टिफिशियल स्टोन असतो. जसं आपण रिअल मध्ये रुबी वगैरे बघतो तसा हा पण तेच आहे. फक्त हा लाल खडा म्हणून हा काही हे नाहीये, स्टोन असतो. जसा पांढरा खडा, लाल खडा त्याच्यामध्ये येऊ शकतो. दिसतोय ना बारकोड? वेट नाही सांगणार सांगतो. हे 9 कॅरेट कलेक्शन आहे. 9 कॅरेट मध्ये अंगठी येते, इयरिंग्स येतात आणि टॉप्स येतात. याचं कमीत कमी वजनामध्ये बनवले जातात. साधारण 1-1.5 ग्रॅम पासून पुढे, अर्धा ग्रॅमच्या पण येतात कमी वजनाच्या. हो आहे. ही अंगठी आत्ताच 1 ग्रॅमची आहे. त्याचा रेट पण कमी असतो. त्याच्यामुळे ही आपल्याला कमी अमाऊंट मध्ये घेता येते आणि गोल्ड वापरता येते. मोडताना पण त्याची पॉलिसी सेमच आहे. 9 कॅरेटच्या नुसारच आपण ते मोडीला घेतो. त्याच्यामुळे याचा लॉस काहीच होत. डिझाईन हा दिसायला मोठे असतात. हा त्याची फिनिशिंग वेगळी, फक्त प्युरिटी वेगळी जाते ना. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलेक्शन उलट ह्याच्यामध्ये आताचे जे ट्रेंडिंग आहेत त्याच अंगठ्या तुम्हाला बघायला मिळतील. ह्या डिझाईनच्या लाईट वेट. आता कुणाला ब्रॉड वापरायची सवय नसते. थोडं सांगावं लागेल आरतीचा ताट वगैरे. हे खामगाव तबक आहे. अच्छा. नैवेद्यासाठी वाटी आहे त्याच्यात दिलेली. पाण्यासाठी लोटी भांडा आहे आणि दिवे आहेत 2. आंबा कोयरी आहे. हे 96% प्युरिटीमध्ये येतं. साधारणतः वजनाच्या 6% घट जाते त्याला नंतर देताना. आणि काम त्याचं सुंदर असतं. हातकाम असतं. हे सगळं हातघडाईचं काम आहे. पूर्ण वजन कसं बसेल? वजन साधारणतः हे 700 ग्रॅम पर्यंत जाईल टोटल पूर्ण सेट. 700 ग्राम. हो हो. ओके. हा प्लेन थाळा आहे. गरम करून आणा. हा थाळा न्यू डिझाईन आहे. गुजराती थाळाही म्हणतात त्याला. ही चायना प्लेट म्हणली जाईल साधारणतः. त्याला मॅट फिनिश असतं. हे दोन्ही हाय पॉलिश मध्ये होतं. हे ट्रेडिशनल महाराष्ट्रातलं आहे. अच्छा. हे थोडं फॅन्सी म्हणून मॅट केलेलं आहे त्याला. प्रत्येकात साईज असते का? हो, प्रत्येकात साईज असतं. हे साधारणतः 13 इंच आहे. हे 10 इंच आहे. हे अँटिक मध्ये येतं. त्याच्यात 3 प्रकार आहेत दिव्यांचे. दिसायला सुंदर काम असतं आणि भरीव येतं. हे सगळं ब्लॅक फिनिशिंग असल्यामुळे त्याचं डिझाईन उठून दिसतं. 92% प्युरिटी मध्ये असतं ते. वजन? याचं वजन साधारणतः 450 ग्रॅमचा आहे करंडा. फुलांच्या मध्ये आहे व्हरायटी. हे वाळे आहेत. हे मनगटी टाईपचं आहे. हे कमी वजनात येतं. हे भरीव मध्ये आहे. हे थोडे फॅन्सी प्रकार आहेत. छान पीस आहे. हे सगळे वाळेच आहेत ना? नाही, हे मनगटी प्रकार आहे. हे प्लेन जे ते वाळी म्हणून म्हणले जातात. हे कसे हातात पायामध्ये? हो, हातात पायात दोन्हीकडे चालतं ते. हा प्रकार. मण्यांची व्हरायटी थोडीशी वेगळी येते. बाकी अदरवाईज सिमिलर येतात. हा पण छान पीस आहे एकदम. 12.5 ग्राम. 12.5 ग्राम मध्ये आहे. एक अंदाजे 3000 पर्यंत जातात मजुरी GST सहित. हो. गिफ्ट
हे दिव्यामधलेच पॅटर्न आहेत. हे सगळे फॅन्सी दिवे आहेत, प्रेझेंट आर्टिकल म्हणून जास्त चालतात, दिसायला छान आहेत, लाईट वेट मध्ये येतात. आणि याचे वेट कळतील का? हो, हा साधारणतः 27 ग्रॅम पर्यंत आहे. हा जो आहे तो मोराचा आहे, 5 पाकळ्या आहेत आणि त्याला साईडला एक 53 ग्रॅम पर्यंत आहे. हा सिंगल चोच म्हणतात त्याला, 53 ग्रॅमचा आहे, थोडा भरीव येतो. हा जास्वंद दिवा आहे. हा पिंपळ पान आहे. हे उदबत्ती स्टँड आहे, इथे उदबत्ती लावता येते आणि साईडला थोडं डिझाईन आहे त्याला जास्वंद. आपण जास्वंद दिवा आहे फक्त 3 पाकळ्यांमध्ये आणि हे रेग्युलर निरंजन आहेत, लाईट वेटचे. ह्यामध्ये पण साईज आहेत का तुमच्याकडे? नाही, ह्याच्यात साईज नाहीत, हे सिंगल सिंगल पीस आहेत. सिंगल सिंगल. यामध्ये फक्त जास्वंद दिव्यात साईज मिळू शकते तुम्हाला. एकच. हे कसे आहे? ही अत्तरदाणी आहे, साधारणतः एक 40 ग्रॅमची आहे. अच्छा हे करंडा प्लेट विथ अत्तरदाणी आहे, अच्छा, दोन्ही कंबाईन. दोन्ही एकत्र आहे. साधारणतः एक 150 ग्रॅम पर्यंत वजन आहे त्याचं. ही अत्तरदाणीचे मोठ्या साईज मध्ये 80 ग्रॅम पर्यंत येते. हे पण तसंच. करंडा प्लेटच आहे, फक्त पिंपळ पाने. अच्छा, शेप पान वेगळा थोडं आहे शेप. याचा. सांगता सांगताल तुम्ही ओके, वजन. सांगा अंकिता, माझं डोकं एक मिनिट. बरं, स्पीकर त्यांना. हे सगळेच भरीव आहेत ना? भरीमध्ये हे आहेत आता राणी हार, बकुळी हार आणि मोहन हार. तुम्हाला यातले कलेक्शन दाखवते. याचं वजन आहे 28 ग्राम 430. याला इयरिंग्स येत नाही. हा आहे 2.5 तोळ्याचा आहे, 25 ग्राम. हा आहे 32 ग्राम 760 मिली. हा 26 ग्राम 320. हा 23 ग्राम 50 मिली. हा बकुळी हार आहे. हा 2 लेअर मध्ये, तुम्हाला पाहिजे तेवढ्या लेअर मध्ये येतो. हा 3 लेअर मध्ये आहे. याचं वजन आहे 38 ग्राम, 3 लेअर असल्यामुळे. ही मोहनमाळे, मोहनमाळेचं याचं वजन आहे डबल लेअर मध्ये 27 ग्रॅमची. याच्यात तुम्हाला सिंगल हवी आहे तर सिंगल, ट्रिपल हवी असेल तर ट्रिपल मध्ये पण मिळून जाईल. आता त्यातला हा आहे 32 ग्रॅमचा आहे. हा लक्ष्मी हार आहे विथ पेंडन, 20 ग्रॅम 500. हे ठुशीचं कलेक्शन आहे. ठुशीमध्ये कमी वेट मध्ये येते. याच्या आतमध्ये लाख असते, वरनं सोन्याचा पत्रा असतो, त्याच्यामुळे कमी वजनामध्ये येते. ही आहे 5 ग्रॅमची आहे. ही 4 ग्रॅमची आहे. ही 3 ग्रॅम 800 मिली आणि हे 4 ग्रॅम 210 मिली. हे आता आहे लाईट वेट मध्ये. हे आहे आता लाईट वेट मोत्यांचं कलेक्शन. मोत्यांमध्ये हा इयरिंग सहित आहे नेकलेस. हा 13 ग्रॅम 270 मिलीचा आहे. हे अगदी 2.5 ग्रॅम पर्यंतच आहे. 2 ग्रॅम 370 मिली आहे आणि हे 10 ग्रॅम 390 मिली. हे अँटिक मध्येच कलेक्शन आहे. हे 125 ग्रॅम, म्हणजे साधारण हा 12.5 तोळ्याचा. हा आहे
37 ग्रॅमचा हा शॉर्ट आहे. लॉंगचा आहे तो 84 ग्रॅम 890 मिलीचा आहे. याच्यात लॉंगमध्ये हे इयरिंग्स आहेत त्याचे. हा शॉर्टमध्ये आहे 36 ग्रॅम 960 मिलीचा आहे आणि हा 80 ग्रॅम 730 मिलीग्रॅमचा आहे. याच्यात लॉंगमध्ये हे इयरिंग्स आहेत. याचं वजन आहे 67 ग्रॅमचं आहे. हा 6.5 तोळ्याच्या वरती आहे. हा लॉंग मध्ये आहे तो 5.5 तोळ्याचा आहे विथ इयरिंग्स आहे. हा शॉर्ट आहे तो 2.5 तोळ्याचा आहे 25 ग्रॅम. हा 47 ग्रॅम 300 मिली आहे शॉर्ट मध्ये आणि हा 51 ग्रॅमचा आहे लॉंगचा. हा कानातल्या सहित. हे आता आहे नथीचं कलेक्शन. नथीमध्ये खूप व्हरायटी आहे आपल्याकडे. ही 3 ग्रॅम 220 मिली, 1 ग्रॅम 490, 1.5 ग्रॅमचीच आहे ही. ही आहे 830 मिलीची. ही आहे 1 ग्रॅम 250 मिली, 850 मिली, 5 ग्रॅम 710 मिली, 5 ग्रॅम 570 मिली. ही आहे 2 ग्रॅम 270 मिली, 2 ग्रॅम 80 मिली, 1 ग्रॅम 940 मिली, 2 ग्रॅम 700 मिली, 1 ग्रॅम 790 मिली, 2 ग्रॅम 280 मिली, 3 ग्रॅम 480 मिली, 750 मिली, 1 ग्रॅम 460 मिली, 1 ग्रॅम 250 मिली, 3 ग्रॅम 860 मिली, 3 ग्रॅम 680 मिली, 2 ग्रॅम 350 मिली, 2 ग्रॅम 100 मिली, 2 ग्रॅम 280 मिली आणि 2 ग्रॅम 400 मिली. नमस्कार, PNGमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याकडे आता शॉर्ट मंगळसूत्राचं हे छोटंसं कलेक्शन दाखवत आहे. हे जे बोलून घ्या काय पुढे. नमस्कार, आपलं पुणा गाडगे अँड सन्स भोसरी ब्रांचमध्ये स्वागत आहे. हे जे आहे आपल्याकडे मंगळसूत्राचं कलेक्शन आहे. हे शॉर्ट मंगळसूत्रांचं भरपूर कलेक्शन आहे जे कमी वजनापासून अगदी लाईट वेट कलेक्शन आहे. तर हे आहे एक छोटंसं अगदी 4.5 ग्रॅमचं मंगळसूत्र. त्याच्यानंतर 3-3.5 ग्रॅममध्येही येईल, 3-3.5 ग्रॅम आणि 4.5 ग्रॅम असं एकदम लाईट वेटमध्ये येते. फ्रेश डेली यूजसाठी एकदम कम्फर्टेबल आणि टिकण्यासाठी लाईट वेट आहे पण छान टिकतं असं. हे जे आहेत फॅन्सी मंगळसूत्र विथ पेंड आहे, ज्याचं साधारण वजन 17 ते 20 ग्रामपर्यंत येतील. आणि साधारण हे जे आहेत ते ब्लॅक बीड्समध्ये येतील, मानेवर काळे मणी आणि मध्ये अशी चेन आहे आणि ह्या वाट्या. असं साधारण हे 12-13 ग्रॅममध्ये पण येतं. आणि हे जे आहे ते हे एक आहे साधारण एक 10 ग्रॅमपर्यंत आहे आणि हे एकदम लाईट वेट वाटीसहित जे की कमीत कमी वजनामध्ये 7.5 ग्रॅममध्ये. हे जे आहे ते हँडमेड चेन आहे. ही गोट चेन म्हणतात. याच्यात मोती कोरल असं येतं डिझाईन. मग हे थोडंसं हँडमेड असतं, टिकायला आणि वापरायला एकदम मजबूत राहतं. ही जी डिझाईन आहे जी फ्लेक्झिबल राहते थोडीशी, म्हणजे जे मशीन चेन असतात की ज्या तुटतात खणतात वगैरे, तसं याचा थोडासा प्रॉब्लेम कमी होतो. जिथे जॉईंट आहे तिथेच खंडायचा प्रॉब्लेम असतो, अदरवाईज नाही. आणि त्याच्यानंतर हे सेम रुद्रगट चेनमध्ये जे की हँडमेडच आहे पण मानेवर काळे मणी, म्हणजे कमी वजनामध्ये हवं आहे. जसं हँडमेडला वजन जास्त येतं तसं हे थोडंसं कमी वजनामध्ये. म्हणजे हे जर का 17 ग्रॅम आहे तर हे 9 ग्रॅममध्येच येणार. असं हे 9 ग्रॅमचं आहे. त्याच्यानंतर हे प्रेस चेनमध्ये येईल, हँडमेड चेन आहे 17 ग्रॅममध्ये हे येईल. त्याच्यानंतर ही रोप चेन आहे, ही हँडमेड आहे, ज्याला हँडमेडला थोडंसं वजन जास्त येतं आणि मशीन चेनला वजन थोडंसं कमी, म्हणजे लाईट वेटमध्ये तेही छान दिसतं. जसं हे आहे लाईट वेटमध्ये साधारण 10 ग्रॅमचं, त्याला 2.5-3 ग्रॅमची वाटी घेतली तर एक 12 ग्रॅममध्ये हे मंगळसूत्र छान होऊन जाईल, कमी वजनामध्ये आहे. त्याच्यानंतर हे एक आहे 11 ग्रॅममध्ये आहे, हे आहे ते 9 ग्रॅममध्ये. त्याच्यानंतर हे एक 12 ग्रॅममध्ये आहे आणि हे आहे ते 12 ग्रॅममध्ये. हे बंच मंगळसूत्र आहे, लॉंगमध्ये आहे. याची साईज साधारण 30 ते 36 साईजपर्यंत येते. तर हे बंच आहे,
हे जरा म्हणजे थोडं कमी वजनामध्ये 4 तोळ्यामध्ये येईल, 40 ग्रॅममध्ये. त्याच्यानंतर हा दुसरा जो बंच मंगळसूत्र आहे साधारण हे 6 तोळ्यामध्ये आहे. त्याची डिझाईन, ह्याचे हे मणी अगदी वेगवेगळे डिझाईनचे जे मणी वापरलेले हे पण वेगळ्या डिझाईन्सचे आहेत. त्याच्यानंतर हा जो बंच आहे हाही वेगळा आहे थोडासा, म्हणजे ते चॉईसेबल राहील तुम्हाला पेंडेंट किंवा वाटी. हे पट्टी मंगळसूत्र आहे, हे पण पट्टी मंगळसूत्र आहे. कशी वाटते? याचं वजन थोडंसं जास्त येतं, साधारण हे 4 तोळे 5 तोळ्यापर्यंत. हे जे आहे ते डबल चेनमध्ये येईल, पिंजरा मंगळसूत्र. याचं वजन 3 तोळे, 40 ग्राम, 3.5 तोळे. याचं 5 तोळे. हे डबल चेनमध्ये येईल, याचं वजन आहे 3.5 तोळे, याचं 4.5 तोळे आहे, याचं 3 तोळे आहे. त्याच्यानंतर हे ब्लॅक बीट्समध्ये येईल, थोडंसं ट्रेडिशनल, म्हणजे काळे मणी जास्त कमी वजनामध्ये. ते साधारण 2.5 तोळ्यामध्ये हे येईल, 1.5 तोळ्यामध्ये हे येईल. पूर्ण अखंड काळे मणी आणि मध्ये मध्ये एक एक मणी, आणि हे पूर्ण ब्लॅक बीट्स येईल पूर्ण. आणि हे जे आहे हे पण 19 ग्रॅममध्ये काळ्या मण्यांमध्ये थोडीशी कॅपिंग येते, एक रिंग येते वरती मण्याला. नमस्ते, पुना गाडगे अँड सन्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला आता नेकलेसचं मी कलेक्शन दाखवते. हे येल्लोमध्ये आहेत, आपले हाय पॉलिशमध्ये. लॉंगमध्ये कलकत्ती नेकलेस, शॉर्टमध्ये आहेत. इथे पण काही व्हरायटी ते बघू शकता, गोकाक पॅटर्न मध्ये लॉंग मध्ये असणार आहे हा नेकलेस. त्याचप्रमाणे इथे बघू शकता सुंदर असं शॉर्ट मध्ये आहे, गोकाक पॅटर्न मध्येच आहे. हे अँटिक कलेक्शन आहे, रजवाडी पॅटर्न पण म्हणतात याला. हे आता हा शॉर्ट आणि लॉंग असं सेट आहे पूर्ण. हा जवळजवळ शॉर्टचा जो आहे तो 43 ग्रॅमचा आहे, आणि लॉंग आहे तो 51 ग्रॅमचा. शॉर्टच्या याच्यामध्ये कानातले आहेत, त्याच्यातले हे शॉर्ट नेकलेस. याचं वजन आहे 63 ग्रॅम आणि याचं आहे 31 ग्रॅम. त्यांच्या हातात काकांची ही कमी वेट मध्ये येते. हा ठुशीचे प्रकार आहे, ठुशी वजनाला कमी येते. याच्या आतमध्ये लाख असते, वर्ण सोन्याचा पत्रा असतो, त्याच्यामुळे वजनाला कमी येते. ही आहे 5 ग्रॅमची, ही आहे 4 ग्रॅमची, ही आहे 3 ग्रॅम 800 मिली, आणि ही आहे 4 ग्रॅम 210 मिली. 6 तोळ्याच्या वरती आहे. हा लॉंग मध्ये आहे, तो 5.5 तोळ्याचा आहे, विथ इयरिंग्स आहे. हा शॉर्ट आहे, तो 2.5 तोळ्याचा आहे, 25 ग्रॅम. हा 47 ग्रॅम 300 मिली आहे शॉर्ट मध्ये, आणि हा 51 ग्रॅमचा आहे लॉंगचा. हा कानातला सेट. हे अँटिक मध्येच कलेक्शन आहे. हे 125 ग्रॅम, म्हणजे साधारण हा 12.5 तोळ्याचा. हा आहे 37 ग्रॅमचा. हा शॉर्ट आहे. लॉंगचा आहे तो 84 ग्रॅम 890 मिलीचा आहे. याच्यात लॉंग मध्ये हे इयरिंग्स आहेत त्याचे. हा शॉर्ट मध्ये आहे 36 ग्रॅम 960 मिलीचा आहे, आणि हा 80 ग्रॅम 730 मिली ग्रॅमचा आहे. याच्यात लॉंग मध्ये हे इयरिंग्स आहेत. परत एक नाही ते हे आहेत आता राणी हार, बुकुळी हार आणि मोहनमाळ. तुम्हाला यातले कलेक्शन दाखवते. याचं वजन आहे 28 ग्रॅम 430. याला इयरिंग्स येत नाही. हा आहे 2.5 तोळ्याचा आहे, 25 ग्रॅम. हा आहे 32 ग्रॅम 760 मिली. हा 26 ग्रॅम 320. हा 23 ग्रॅम 50 मिली. हा बकुळी हार आहे, हा 2 लेअर मध्ये. तुम्हाला पाहिजे तेवढं लेअर मध्ये, हा 3 लेअर मध्ये आहे. याचं वजन आहे 38 ग्रॅम, 3 लेअर असल्यामुळे. ही मोहनमाळे, मोहनमाळेचं याचं वजन आहे डबल लेअर मध्ये 27 ग्रॅमची. याच्यात तुम्हाला सिंगल हवी आहे तर सिंगल, ट्रिपल हवी असेल तर ट्रिपल मध्ये पण मिळून जाईल. आता त्यातला हा आहे
32 ग्रॅमचा आहे हा. हा लक्ष्मी हार आहे विथ पेंडंट, 20 ग्रॅम 500. आता हेच आहे ना. हा लॉंग कलकत्ती नेकलेस आहे. याचं वजन साधारण 4.5 तोळ्यापासून आहे. जवळजवळ 3-3.5 तोळ्यापासून पुढे येतात. याची डिझाईन खूप बारीक आणि रेखीव येते, त्याच्यामुळे वजनाला हे थोडेसे जास्त येतात. हे शॉर्ट मध्ये आहे. हा 28 ग्रॅमचा आहे विथ इयरिंग्स, आणि हा आहे 20 ग्रॅम 700 विथ इयरिंग्स. हे त्याच्यातलेच आहेत, शॉर्ट आहेत. हे कमी वेट मध्ये साधारण 1.5 ते 2 तोळ्याच्या आसपास आहेत. याचं वजन आहे 15 ग्रॅम. याचा आहे 16,500. हा कॉलर नेकलेस आहे. हा 2 तोळ्याचा आहे. हा कलकत्ती नेकलेस आहे. याचं वजन आहे 33 ग्रॅम विथ इयरिंग्स. आता हे टेम्पल कलेक्शन आहे, गोकाक पॅटर्न. याचं वजन आहे विथ इयरिंग्स आहे 53 ग्रॅमचा आहे. हा आहे 33 ग्रॅम 100चा. हा कॉलर नेकलेस आहे, जसं तुम्ही येल्लो मध्ये पाहिला. हा आहे 4.5 तोळ्याचा आहे, 45 ग्रॅम मध्ये विथ इयरिंग्स. हा आहे 23 ग्रॅमचा. हा 34 ग्रॅम 510चा आहे विथ इयरिंग्स. हा आहे 43 ग्रॅमचा. हा लॉंग मध्ये आहे टेम्पलचा.